काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये? 8 मे 2025 रोजी माननीय शरद पवार यांनी पुण्यामधील मोतीबाग या कार्यालयामधनं मोठं विधान केलेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले तरी आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. सर्व पत्रकार शरद पवारांकडे पत्रकार परिषद घ्या अशी विनंती करण्यासाठी गेले असताना त्यांनी सहज अनऑफिशियली त्यांच्याशी गप्पा मारताना हे विधान केलेलं आहे. ते असंही म्हणाले की सुप्रिया सुळे गट आणि अजित पवार गट या दोन्ही पक्षाच्या विचारधारा एकच आहे, त्यामुळे ते एकत्र आले तरी आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. शरद पवार असंही म्हणाले की जे पक्षाचे जुने पदाधिकारी किंवा नेते शिंदे गट यांच्या सोबत गेलेले आहेत ते जरी परत राष्ट्रवादीमध्ये आले तरी आश्चर्य वाटणार नाही. शरद पवार म्हणाले की मी निवडणूक प्रक्रियेमधून लांब आहे, याचे सर्व निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी घ्यायचे आहेत. माननीय शरद पवार यांच्या या विधानामुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यावर तुमचं काय मत आहे? शरद पवार यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण येईल का? 6 मे 2025 ला सुप्रीम कोर्ट यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 4 महिन्यांमध्ये स्वराज्य स्थानिक संस्था यांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय ही हालचाल आहे का? येणाऱ्या काळातील निवडणुका महाराष्ट्रामधील सर्व राजकीय पक्ष स्वतंत्र लढवतील असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो का? शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी गटाला एकत्र येण्यासाठी मंजुरी दिली आहे का? शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून हे विधान खरं समजायचं की खोटं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील का? तुम्हाला काय वाटतं या शरद पवार यांच्या विधानावर? नक्की कमेंट मध्ये कळवा आणि असेच नवीन व्हिडिओसाठी स्टार विजय टॉक्स या अकाउंटला फॉलो करा.